असं नाही आता तुम्ही मागत आम्हाला पुढे थांबा असं करू नका थांबा आता फोटो मध्ये तुम्ही आता एवढं हे केलं ना. आणि काय निवेदन तुम्ही दिलं आज सिल्लोड शहराच्या वतीनं मॅडम थोडं माहिती द्या सविस्तर. शनिवारी अचानक माननीय तालुक्याचे आमदार नालंदा बौद्ध विहार इथे येऊन जी काही थोडीफार छोटेखानी मीटिंग आणि चर्चा त्या ठिकाणी झाली आणि बोलता बोलता आमदार साहेबांनी म्हटलं की बा या ठिकाणी पाण्याची टाकीचं नियोजन आपल्याला करायचं आहे. आता पाण्याची टाकीचं म्हणलं तर तिला 5-7 गुंठे जागा जाती जवळपास आणि ती सगळी जागा तिथं संपणार ही एक मोठी भीती सर्व बौद्ध बांधवांच्या मनात अचानक घुसल्यामुळं राग तीव्र झाला सगळ्यांचा असंच मी या ठिकाणी म्हणेन. आणि म्हणून सगळ्यांनी एक चालू बैठक घेतली ओव्हरऑल की असं या ठिकाणी होऊ नये. आम्ही कार्यकर्त्यांनी सगळ्याच्या कानोकानी खबर दिली आणि एक मिटिंग झाली की बा असं या ठिकाणी होऊ नये. एखाद्या वेळेला आमदार साहेब जे बोलतात ते होतंच ही एक तालुक्यात भीती आहे. म्हणून आमचं एका ठिकाणी नगरपालिकेचं नियोजन असेल नसेल तो नंतरचा भाग आहे, परंतु दक्षतेचा उपाय म्हणून या ठिकाणी माननीय उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन या विषयाला जागृती निर्माण करणे त्यांचाही भ्रम निर्माण झाला पाहिजे की आपण या ठिकाणी जर करू तर दलित समाज एखाद्या वेळेला निवेदनाच्या रूपानं संबंध लोक रोडवर येऊ शकतात. वादविवाद होऊ नये हा विषय चर्चेनं झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांनी पाण्याचा टाकीचा घाट घालू नये असं आमचं त्याला जाहीर एक नम्र निवेदन विनंती आहे. आणि त्याच धर्तीवर आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी कार्यालयातील त्या शासनाचे प्रतिनिधी माननीय नायब तहसीलदार मॅडम यांना निवेदन देऊन या ठिकाणी आमचा निवेदनाच्या रूपानं ज्याला निषेध म्हणू आम्ही थोडाफार तोही व्यक्त करत आहोत, सूचना या ठिकाणी देत आहोत. जय भीम. जय भीम. वरिष्ठांना कळविण्यात येतील. काय म्हणलं परत आपल्या भावना वरिष्ठांना कळविण्यात येतील लवकरात लवकर. लवकरात लवकर.